बघा लक्ष द्या, ॲक्च्युअल MPSC त्याच्यामध्ये आपण बघतो की राज्यसेवेचे जे पॅटर्न आहे ते आता लेटेस्ट आता बदललं आहे, माहिती आहे ना. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झालं आहे. ठीक आहे. तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह आणि MCQ या दोघांना कम्पॅरिझन केलं तर कुठला पॅटर्न तुम्हाला चांगला वाटतो? डिस्क्रिप्टिव्ह चांगला आहे की MCQ चांगला आहे? बघा, ॲक्च्युअल पहिला महत्त्वाचा पॉईंट हा होता की UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्यामध्ये कुठे ना कुठे आपण जर महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर ती खूप कमी होती, राईट. मुलं जास्तीत जास्त MPSC कडे वळले होते. UPSC द्यायला कोणीही तयार नव्हतं, जास्त मुलं तयार नव्हते. ठीक आहे. मग कुठे ना कुठे हे चेंजेस करायचे होते. जर समजा आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तेच पॅटर्न पुढे कंटिन्यू केलं असतं MCQ, तर मुलांची मेंटॅलिटी तीच झाली असते की आपल्याला कुठली परीक्षा द्यायची आहे, फक्त MPSC. UPSC कडे मुलं जास्त आले नसते. ठीक आहे. मग कुठे ना कुठे हे मेंटॅलिटी गव्हर्नमेंटला चेंज करायची होती, म्हणून गव्हर्नमेंटने काय ठरवलं की जर आपण UPSC आणि सारखा MPSCचा अभ्यासक्रम ठेवला तर कदाचित मुलं काय म्हणतील, UPSC पण देऊन बघू आणि MPSC तर द्यायचीच आहे. आलं लक्षात? कारण की आता इक्वल पॅटर्न आहे. प्री सेम आहे, मेन्स सेम आहे, तिथे तुम्हाला ऑप्शनल घ्यायचं आहे, इसे आहे, डॅश आहे, सगळं पॅटर्न सेम आहे. ठीक आहे. मग अभ्यासक्रम तोच आहे, पॅटर्न तेच आहे, स्वरूप तसंच आहे, मग द्यायला हरकत काय? आलं लक्षात? आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे की महाराष्ट्रातली जी टक्केवारी इतर राज्यांशी कम्पॅरिझन केली असता कमी होत चालली होती, ती आता भविष्य काळात आपल्याला काय दिसेल, वाढताना दिसेल. आलं लक्षात? आणि माझ्या मते हा एक चांगला ऑप्शन, एक पर्याय सुद्धा आहे. पूर्वी वर्षातून एकदा MPSCची परीक्षा यायची, राज्यसेवेची. ती परीक्षा झाली की विषय संपला, कारण UPSC देतच नव्हते, कारण MCQ नव्हतं ते. पण आता मुलं काय करणार आहेत, MPSC देणार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त UPSC, म्हणजे त्यांना वर्षातून 2दा परीक्षा देण्याचं काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. मला लक्षात समजतंय? म्हणजे हा प्लस पॉईंट आहे. नेक्स्ट आहे की MPSCचं कट ऑफ पाहिलं प्रीचं आत्ताचं, कितीला क्लोज झालं होतं MPSCचं कट ऑफ? 118च्या जवळपास. जर तुम्ही मागच्या काही वर्षांचा रिझल्ट पाहिला तर एक मेरिट हाय होतं. मेरिट हाय होतं कारण काय होतं त्यामागचं? कारण पेपर जो पॅटर्न होता तो इझी होता. इझी असल्यामुळे तुम्हाला मेरिट काय दिसला, हाय दिसला. आणि साहजिक होतं, ती अपेक्षा होती, कारण की MCQ पद्धतीने होणारी ती शेवटची परीक्षा होती आणि बरेच त्याच्यावरती वाद विवाद डॅश ह्या सगळ्या गोष्टींमुळे पॅटर्न स्वरूप ते सोपं काढलं होतं आणि त्याच्यामुळे मेरिट हाय गेलं. पण हे जर UPSCचं तुम्ही प्रीचा रिझल्ट पाहिला तर तो 90 ते 95च्या रेंजमध्ये क्लोज होतो. जेवढा गॅप आहे 118, 90, 95. आलं लक्षात? म्हणजे जो विद्यार्थी UPSCची प्रिलिम्स क्रॅक करतो तो MPSCची पण प्रिलिम्स क्रॅक करतो असं म्हणतात. आणि 99% ते खरं आहे. आलं लक्षात? कारण वेगळं पॅटर्न, वेगळं स्वरूप काहीच नाही आहे. ठीक आहे. मग ज्या विद्यार्थ्याला UPSCमध्ये 95 ते 100 म्हणजे पास होतो, म्हणजे 95 ते 100च्या मध्ये स्कोर असतो, तो विद्यार्थी MPSCमध्ये 120च्या पुढे जातो. आलं लक्षात? आत्ताचा मी एक रिझल्ट पाहिला होता, त्याचा स्कोर जवळपास 154 होता. आलं लक्षात? कारण त्यांना एकदम इझी जातं ते पॅटर्न MPSCचं. का? कारण UPSCचा अभ्यास झाला. येते ना लक्षात? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही मोबाईलवर गेम खेळता, माहिती आहे ना? गेम खेळताना लेवल 1 आहे, एकदम इझी होते. पण ज्यावेळेस तुम्ही लेवल 1, 2, 3, 4, 5, 10, 20 पर्यंत जाता, त्यावेळेस तुम्हाला जर लेवल 1 खेळायला सांगितलं, तुमची रिॲक्शन काय असेल? खूप सोपं आहे, काय खेळायचं आहे. तेच इकडे सुद्धा होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही MPSC UPSCच्या लेवलचा अभ्यास करता त्यावेळेस सगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला एकदम इझी वाटतात, कारण तुमच्या अभ्यासाची लेवल काय झालेली असते, वाढलेली असते. आलं लक्षात? म्हणजे जेवढी अभ्यासाची लेवल तुमची हाय असेल तेवढ्या तुम्हाला कुठल्याही परीक्षा असतील त्या कशा जातील, इझी जातील. आलं लक्षात? त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे MPSCचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे की MPSC थ्रू जर सिलेक्शन झालं तर आपण बघतो DC आहे, ACPच्या पोस्ट आहे, राईट. आणि जर UPSC थ्रू सिलेक्शन झालं तर डायरेक्टली आपल्याला IPS मिळतं, IAS मिळतं, IFS फॉरेन सर्व्हिसेस इथे काम करण्याची काय मिळते, संधी मिळते. आलं लक्षात? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही MPSCचा अभ्यास करताय तर भविष्य काळात तुम्हाला UPSC पण द्यायची आहे. मला लक्षात? दोन्ही परीक्षेचे फॉर्म भरायचे. आता कोणी दिली होती UPSCची एक्झाम, पुढच्या वर्षी आता लक्षात ठेवा की MPSCचा फॉर्म भरणारा तसं UPSCचा सुद्धा काय बनणारा, फॉर्म बनणारा. आलं लक्षात? समजलं? अभ्यास वेगळा काही करू नका, फक्त UPSCचा फॉर्म भरा, एक्झामला जा आणि बसा आणि द्या. मेन्स मराठीतून असते त्यामुळे काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे. समजलं? कळालं?
आता या सगळ्या परीक्षांमध्ये प्रीचा जर विचार केला तर प्रीमध्ये साधारणतः इकोचं वेटेज काय, जसं मी म्हटलं की साधारणतः प्रिलिम्स सीसॅट माहिती आहे ना, हा फक्त क्वालिफाईड सब्जेक्ट आहे, तर पास व्हायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला जास्त फोकस किंवा टार्गेट करायची फारशी गरज नाही आहे. ठीक आहे, 1-2 तास दिवसातून दिले तरी सीसॅट आरामात तुमचा क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, मेरिट जे ठरतं ते कशावर ठरतं, GS. मग GS मध्ये 100 क्वेश्चन असतात. हे 100 क्वेश्चन म्हणजे किती मार्क झाले, 200 मार्क. ठीक आहे, आता ह्या GS मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट समाविष्ट आहेत, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इको, सायन्स, टोटल 7. टोटल किती सब्जेक्ट आहेत, 7. म्हणजे साधारणतः पाहायला गेलं तर प्रत्येक सब्जेक्टला ॲव्हरेज सरासरी मार्क किती आहे, 15 मार्क. म्हणजे 15 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टचे येणार आहे. मग 15 क्वेश्चन इंटू 2 केलं किती मार्क होतात, 30 मार्क. हे प्रत्येक सब्जेक्टचे 30 मार्क आहे. ठीक आहे, मग इकोचं सुद्धा सरासरी तेच आहे. अर्थशास्त्राचं सुद्धा सरासरी किती प्रश्न येणार आहे, 15. ठीक आहे, आता आपल्याला MPSCचं साधारणतः पाहायला गेलं तर 120+ स्कोर आणायचा. जर पेपर पॅटर्न इझी झाला तर 120+. जर पॅटर्न बदलला, टफ असला तर 100-110च्या मध्ये मेरिट लागेल. आलं लक्षात. पण एक सेफ स्कोर ज्याला आपण म्हणतो, 120च्या पुढे आपल्याला टार्गेट करायचं. मग 120च्या पुढे जर जायचं असेल तर पहिला ऑप्शन आहे की इकोमध्ये समजा तुम्हाला 25 मार्क मिळाले 30 पैकी, किती शिल्लक राहिले, 95 मार्क. तुम्हाला किती मार्कांपैकी मिळवायचे, 170. म्हणजे अर्ध्याला अर्धे ज्याला आपण म्हणतो ते. आलं लक्षात. पण हे केव्हा शक्य होतं की ज्यावेळेस आपल्याला 1-2 सब्जेक्ट हे स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्कोर येतो, त्यावेळेस आपल्याला मेरिटपर्यंत गाठणं काय होतं, शक्य होतं. ठीक आहे, राहिली गोष्ट इकॉनॉमिक्सच का, अर्थशास्त्रच का. कारण अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर मोजून फक्त राज्यसेवेमध्ये 8 टॉपिक्स आहेत. ठीक आहे, जसं तुम्हाला सायन्सचा विचार केला तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. इतिहासाचा विचार केला, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. भूगोल, महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल. ठीक आहे, राज्यशास्त्र, ग्रामपंचायत, पंचायत समिती हा वेगळा अभ्यास आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा. म्हणजे एकंदरीत इतर विषयांशी जर कंपॅरिझन केलं तर हा विषय थोडा छोटा आहे, लहान आहे, लिमिटेड आहे. आणि त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला आपला टार्गेट अचीव करणं काय होतं, इझी होतं. आलं लक्षात. मग ह्या अर्थशास्त्राचा अभ्यास करताना ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आहे वाचन. ठीक आहे, सेकंड आहे समजून घेणे आणि थर्ड आहे नोट्स, सूक्ष्म नोट्स, मायक्रो नोट्स. ठीक आहे, त्या 3 पिलरवरती अर्थशास्त्राचा अभ्यास हा डिपेंडिंग आहे. आलं लक्षात. म्हणजे अर्थशास्त्रच नाही, कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना ह्या 3 गोष्टी फॉलो करा. नॉर्मली आपण जर पाहिलं तर आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशनला कसा अभ्यास करायचो, अभ्यासाचं स्वरूप कसं असायचं, नवनीत ओळखता ना, नवनीत गाईड रेडीमेड असायची, उत्तरं पाठ करायचं, एक्झामला जायचो. त्यातलं समजू न समजू काही देणं घेणं नव्हतं, फक्त पाठांतर. आलं लक्षात. पण हेच लक्षात ठेवा, माइंडमध्ये फिक्स करून ठेवा की आता हे जे अभ्यासाचं तुमचं स्वरूप आहे त्याला तुम्हाला बदलायचं आहे. आलं लक्षात. MPSC क्रॅक करायची असेल तर लक्षात ठेवायचं की या 3 पिलरवरती तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. एक रीडिंग तर आहेच, वाचन तर आहेच, पण फक्त वाचलेलं MPSC तसंच्या तसं पुस्तकातलं उचलून एक्झाममध्ये टाकत नाही. वाक्यरचना, शब्दरचना हे सगळं फिरवलं जातं. त्याच्यामुळे त्या समजून घेण्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. आलं लक्षात. म्हणजे रीडिंग तर आहेच, समजून घ्यायचंय आणि समजल्यानंतर त्यातला एक महत्त्वाचा शब्द आहे तो क्लिक करायचा आणि तो शब्द नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जो आपण म्हणतो की MPSCचा अभ्यास खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे, लक्षात राहत नाही, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी विसरतात, मग त्याला एक सोल्युशन आहे काय, सूक्ष्म नोट्स. आलं लक्षात. मग 3 गोष्टीचं फॉलो कसं करायचं आहे. एक्झाम्पल, समजा एक्झाम्पल देतो. ठीक आहे, ही एक डेफिनेशन. आता त्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन कसा विचारण्यात आला होता,
बँक दरासंदर्भात योग्य पर्याय निवडा. चला सांगा आता. व्याख्या दिली आहे, राईट. शिकवत नाहीये, फक्त मी एक्सप्लेन करतोय की आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा. येते लक्षात. व्याख्या दिली ती वाचा, त्याच्यावर आल्यावर प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न कसा, उत्तर कसं द्यायचं माहिती आहे ना. ए आणि बी, सी आणि डी, नन ऑफ दीज, वरीलपैकी सर्व, या पद्धतीने. ठीक आहे. रोखता म्हणजे कॅश. बिंदास बोला आणि लेक्चरच्या वेळेस फ्रीली राहा, डिस्कस करत चला, बोलत चला. ठीक आहे, कारण भावी अधिकारी व्हायचं आहे ना. हां ठीक आहे, बोलत राहा, बिंदास डिस्कस करत चला. कुठले पॉईंट समजत नसतील तर विचारत चला. तेजी आहे ती, तेजीच्या काळात बँक दर कमी केला जातो, मंदीच्या काळात बँक दर कमी केला जातो. हा, बी आणि बी, ए आणि सी, अजून ए आणि डी का, मग लिहिलंय का मी. अजून झाले ना, संपले ना, अजून कोणाची उत्तरं नाही आहेत ना. ठीक आहे, काय वाटतं प्रश्न सॉल्व्ह करताना, ज्यावेळेस आपण एक्झामला जातो प्रश्नपत्रिका सोडवतो, ठीक आहे, सोडवल्यानंतर आपली रिॲक्शन काय असते. पेपर कसा होता, एकदम सोपा होता, सगळं सोडवलं, बरोबर ना. घरच्यांनी विचारलं तर सगळं सोडवलं. फर्स्ट आन्सर की येईपर्यंत पेपर कसा असतो, सोपा असतं. आणि मग आन्सर की आल्यानंतर मग झालं, चुका झाल्या काही. ठीक आहे, तसं इकडे सुद्धा बघा, आपण फक्त रीड केलं, पुस्तकात आहे ते वाचलं, एक्झामला गेलो, आपल्याला वाटतं यार आपण वाचलं ते आलंय, पण वाक्यरचना, शब्दरचना हे वेगळ्या असतात. वेगळ्या व्ह्यूने प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामुळे मग उत्तरं काय होतात, चुकण्याचे चान्सेस वाढतात. आलं लक्षात, समजलं. पण मग नेमकं मग काय करायचं आता बघा. बँक दर म्हणजेच काय, RBI ऍक्ट 1934 नुसार व्यापारी बँका RBI कडून काय घेतात, दीर्घ मुदतीसाठी कर्ज घेतात. म्हणजे RBI, बँक आणि कस्टमर, जर ग्राहकाला पैशाची गरज पडली, ग्राहक कोणाकडे जातो पैसे मागायला, कर्ज घ्यायला, बँकेकडे. बँकेला पैशाची गरज पडली, बँक कोणाकडे जाते, RBI कडे. ठीक आहे, मग RBI बँकेला कर्ज देते, त्या कर्जावरती जो इंटरेस्ट लावते त्या इंटरेस्टला काय म्हणायचं, बँक दर. आलं लक्षात. बँक दर काय लक्षात ठेवायचं, RBI बँकांना दीर्घ मुदतीसाठी ज्या दराने कर्ज देते त्या दराला काय म्हणायचं, बँक दर. ठीक आहे, आता बँक दर 8% आहे, एक्झाम्पल. म्हणजे RBI बँकांना कर्ज देताना किती इंटरेस्ट लावते, 8%. मग बँका ग्राहकांना कर्ज देताना इंटरेस्ट रेट जास्त लावतील की कमी लावतील, का, राईट, स्वतःचं प्रॉफिट सुद्धा आहे, 10%. ठीक आहे, आता RBIने हा रेट वाढवला, 8%चं 16% केले. बँका हा रेट काय करतील, वाढवतील. RBIने हा रेट कमी केला, 2%, 4%. आता मला सांगा की जर ग्राहकाला कर्ज घ्यायचं असेल, कुठल्या रेटने कर्ज घ्यायला आवडेल, 4, 10 की 18, 4%. म्हणजे इथे ग्राहक जास्तीत जास्त कर्ज घेतील आणि इथे ग्राहक कर्ज कमी घेतील. क्लिअर आहे. सेकंड, आता बँकेत तुम्हाला पैसे डिपॉझिट करायचे, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, FD, RD वगैरे, कुठे डिपॉझिट करायला आवडेल तुम्हाला, 18%. म्हणजे इथे ठेवी जास्त, इथे ठेवी कमी. आता याचा परिणाम कॅशवर काय होईल, लोक बँकेतून जास्तीत जास्त कर्ज घेतात आहे, ठीक आहे, आणि बँकेत पैसे ठेवायला तयार नाही आहे. याचा परिणाम लोकांच्या हातातली जी कॅश आहे त्याच्यावरती काय, कॅश वाढेल. कर्ज स्वस्त असल्यामुळे लोक काय म्हणतील, मला गाडी घ्यायची आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, जागा घ्यायची आहे, मोबाईल घ्यायची आहे, डॅश वगैरे. लोकांच्या गरजा वाढते, परिणामी लोकांच्या हातात पैसे जास्त येते, म्हणजे इथे रोखता वाढेल आणि इथे रोखता कमी येईल, कारण लोक कर्ज घ्यायला तयार नाही आहेत. हातातले पैसे जास्तीत जास्त कुठे ठेवतात आहे, बँक आहे. आलं लक्षात. जर आता रोखता वाढत असेल तर मार्केटमध्ये ज्या वस्तूच्या किमती आहेत, तेजी आहे, त्याच्यावरती काय परिणाम होईल, तेजी काय होत जाईल, वाढत जाईल. तेजी म्हणजे मी काय शिकवलंय, तेजीचा अर्थ पैशाचा पुरवठा जास्त, ठीक आहे, ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता जास्त,
वस्तू व सेवांना मागणी जास्त तर पुरवठा कमी. आता इथे पैसा जास्त येत असल्यामुळे लोक जास्तीत जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आहे. परिणामी वस्तूंच्या किमती वाढतील, म्हणजे तेजी काय होत जाईल, वाढत जाईल. मग क्वेश्चनमध्ये शब्द काय होता, बँक दर वाढला की रोखता कमी होते. बरोबर की चूक? बँक दर वाढला रोखता कमी होते. मग बरोबर की चूक? बँक दर वाढला. क्लिअर आहे? बँक दर वाढला की रोखता काय होते, बरोबर आहे ना. मग रोखता म्हणजेच काय काय मग रोखता का कमी होते? राईट, कारण बँकांमध्ये पैसे जास्त ठेवले जातात आहे. तुम्ही इमॅजिन करा की तुमच्या हातात समजा 1,00,000 रुपये, राईट. आता तुम्ही जर बँकेत पैसे ठेवायचे म्हटलं, बँक म्हटली 2% 3% इंटरेस्ट देते, तुम्ही काय म्हणाल, नाही कशाला ठेवायचं 2 ते 3%साठी, ठीक आहे. पण याच बँकेने समजा म्हटलं की 20 ते 15% इंटरेस्ट देते, मग तुम्ही काय म्हणाल, इंटरेस्ट चांगला आहे, काही घ्यायची गरज नाही, आपण हा पैसा कुठे ठेवू, बँकेत ठेवू. मग हातातली कॅश कन्वर्ट कशात झाली, सेविंग. आलं लक्षात? म्हणजे रोखता काय होणार आहे, कमी होणार. मग हेच आपण इथे लिहिलंय, बँक दर वाढला की रोखता काय होते, कमी होते. म्हणजे हे योग्य आहे का, आहे. क्लिअर आहे? सेकंडमध्ये काय दिलंय, बँक दर वाढला की काय होतं, रोखता वाढते. चूक, बँक दर वाढला की रोखता कमी होते, इथे काय दिलंय, वाढते. क्लिअर आहे? आता थर्डमध्ये काय दिलंय, तेजीच्या काळात बँक दर कमी केला जातो. आता तेजी वाढत चालली आहे, बँक दर जर RBI कमी करत गेलं तर तेजीवरती परिणाम काय होईल, तेजी आणखीन वाढत जाईल. त्यामुळे तेजीच्या काळात RBI बँक दर काय करते, वाढवते. त्यामुळे हे स्टेटमेंट काय, चूक आहे. ठीक आहे. मंदीच्या काळात बँक दर कमी केला जातो. मंदी आहे, लोकांकडे पैसे नाही आहेत, पैसे वाढवणं गरजेचं आहे. मग RBIने बँक रेट काय केला, कमी केला. म्हणजेच उत्तर येतं ए आणि डी. कोणी सांगितलंय, राईट? समजलं? कोणी सांगितलं होतं, ए आणि डी. कळालं? मग हे प्रश्न पाहिल्यानंतर तुमचा अभ्यासाचं डायरेक्शन काय असेल बघा. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा सुरुवात करण्यापूर्वी ती समजून घ्या की आपल्याला अभ्यासाचं डायरेक्शन कसं ठेवायचं आहे, अभ्यास कसा करायचा आहे. उगाच घेतलं आणि वाचत बसलं तर त्याचा उपयोग नाही. वेल प्लान असणं गरजेचं आहे. हे प्लॅनिंगचं महत्त्व आपण शिवाजी महाराजांच्या काळापासून बघतोय. आलं लक्षात? की प्लॅनिंग कसं करावं, कसं शत्रूंच्या समोर जावं, काय, हे जे सगळं स्ट्रक्चर रेडी असायचं, तसं वेल प्लान असणं गरजेचं आहे. फक्त मी पुस्तक घेतो आणि वाचतोय त्याला काहीच उपयोग नाही. पहिलं प्लान करा, डायरेक्शन ठरवा की मला अभ्यास कसा करायचा आहे, काय करायचं आहे. आणि साहजिक आहे की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण करायला घेतो त्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात. आलं लक्षात? मग प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काय असेल, मला जर अभ्यास करताना हा प्रॉब्लेम येतोय तर मी काय करायला हवं, कसं पद्धतीने अभ्यासामध्ये बदल करायला हवं, हे ऑटोमॅटिकली गोष्टी काय होत जातात, कळत जातात. मग जसं एक कॉमन म्हणतात की पाणी आहे, राईट, पाण्यापासून आपण घाबरत गेलो तर उपयोग नाही. जर पाण्यात पडलं तर ऑटोमॅटिकली माणूस शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मार्ग काढतो. एक्झाम्पल येतं, राईट. तसं अभ्यास करताना प्रॉब्लेम्स येणार आहे, कारण नवीन कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात, अवघड वाटतात गोष्टी. पण एकदा का आपल्याला त्याची सवय झाली, त्या गोष्टी आपल्याला इझी वाटायला लागतात. आलं लक्षात? त्यामुळे पहिल्यांदा प्लान करा, डायरेक्शन समजा की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, सुरुवात करा. सुरुवातीला प्रॉब्लेम्स येत जातील, त्याला मग मला काय करायला हवं, कशा पद्धतीने ह्याला सोल्युशन करायला हवं, कसा सॉल्व्ह करायला हवं, ऑटोमॅटिकली मग त्याची ग्रिप्स बसत जाईल आणि मग अभ्यास व्यवस्थित होत जाईल. आलं लक्षात? समजलं? कळालं? ठीक आहे. काही डाऊट्स आहेत त्याच्यात, काही क्वेश्चन आहेत, काही विचारायचं आहे? अभ्यासाचं स्वरूप कळालं, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, ठीक आहे. वाचन करणं, समजून घेणं आणि लक्षात ठेवणं. आता लक्षात ठेवण्यासाठी मला हे सगळं लक्षात ठेवायची गरजच नाहीये. बँक दर दीर्घ मुदत, म्हणजे माझ्या नोट्समध्ये एकच शब्द असेल, बँक दर लॉंग टर्म, दीर्घ मुदत. आलं लक्षात? पण मग हे असं लक्षात ठेवण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक असतो. जर मी असं पाठ करत बसलो तर पहिली गोष्ट वेळ जातो. सेकंड आहे की 15 दिवसानंतर स्टार्टिंगचा शब्दच नाही आठवला, पुढचं काहीच नाही आठवणार, सगळं ब्लँक असेल. आलं लक्षात? त्याच्यामुळे मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोल्युशन काय की एकच शब्द लक्षात ठेवा दीर्घ मुदतीसाठी. मग हा शब्द लक्षात ठेवल्यामुळे प्लस पॉईंट काय होतो,
माइंडमध्ये इझिली लक्षात राहतो दीर्घ मुदत. कधी येता जाता हा दीर्घ मुदतीसाठी ऑटोमॅटिकली ती डेफिनेशन समोर येते की लॉंग टर्मसाठी म्हणजे आरबीआय कडून बँका जे कर्ज घेतात ते राईट, त्याच्यावरती जो इंटरेस्ट लागतो त्यालाच काय म्हणायचं, बँक रेट. येते ना लक्षात? म्हणजे ती माइंडमध्ये ऑटोमॅटिकली डेफिनेशन क्रिएट होत जाते. आलं लक्षात? पण ज्यावेळेस तुम्ही हे डिस्क्रिप्टिव्ह लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला फॉलो करू शकत नाही. मग ज्यावेळेस मी वही ओपन कराल 15-20 दिवसानंतर त्यावेळेस मी म्हणाल अरे बँक दर काय होता, इज अ क्वेश्चन मार्क. पण जर शॉर्टमध्ये असेल तर तो आपल्याला पटकन रिवाइज करता येतो. कधी ट्रॅव्हलिंग करताना डॅश करा, हा बँक दर मी काल वाचला असं असं होत झालं. आलं लक्षात? त्यामुळे अभ्यास करताना हा शब्द लक्षात ठेवा. रिडिंग करणं, समजून घेणं आणि एक शब्द निवडायचा आणि त्या शब्दाला नेहमी फॉलो करत राहायचं. कळालं? समजलं? आता मी तुम्हाला लिहून देताना हे असंच लिहून देणार आहे, राईट. पण घरी गेल्यानंतर तुमचे एक पर्सनल नोट्सबुक बनवा, त्याच्यामध्ये फक्त काय करायचा, एकच शब्द लिहून ठेवायचा. घरी गेल्यानंतर रिवाइज करायचं, त्यातला एक शब्द सिलेक्ट करायचा आणि तो शब्द लक्षात ठेवण्याचा काय करायचा, प्रयत्न करायचा. आलं लक्षात? समजलं? कळालं? तुमचे क्वेश्चन विचारा. ह्याच्यात काही डिस्कस करायचं आहे का, काही विचारायचं आहे का? क्लिअर आहेत सगळ्या गोष्टी? आणि बिंदास राहा, बोला. आलं लक्षात? फ्रीली एकदम माइंड ठेवा. का बोल. बघ आता कसं आहे माहिती आहे का, UPSC मी ॲक्च्युली UPSCला एक एक्झाम्पल देतो की बजेट हा एक टॉपिक आहे. बजेटमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, बजेट डेफिसिट काय असतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतो, कॅपिटल एक्सपेंडिचर काय असतो, हे मी शिकवतो. आणि शिकवल्यानंतर मी एक एक्झाम्पल देतो की समजा सरकारचा कॅपिटल रिसिप्ट 10,000 आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर डॅश आहे, रेव्हेन्यू एवढा आहे डॅश आहे. मग तुम्ही मला बजेट डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट, फिजिकल डेफिसिट कॅल्क्युलेट करून काढा, राईट. मग हे मी नेहमी विचारायचं. कदाचित कोणी आहे का, राईट. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे का, बघा आहे का एक्झाम्पल, सांगितलं होतं ना, त्याचं एक एक्झाम्पल दिलं होतं का सॉल्व करायला, दिलं होतं ना. हां, आता UPSCचा प्रश्न पहा. UPSCने याच्यावर 2 ते 3 प्रश्न विचारले. तेच सेम की जर समजा सरकारचा महसुली प्राप्ती 10,000 कोटी असेल, भांडवली प्राप्ती 8,000 कोटी असेल, बजेट डेफिसिट डॅश असेल, तर तुम्ही फिजिकल डेफिसिट कॅल्क्युलेट करा. मग खाली आकडेवारी होती. म्हणजे UPSCने आत्ताच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला होता. आता हे पॅटर्न आहे, MPSC पण फॉलो करतं, राईट. मग MPSC सुद्धा काय विचारू शकते, GDPच्या बाबतीत. आलं लक्षात की समजा रिअल GDP डॅश एवढा असेल, किंमत निर्देशांक डॅश इतका असेल, तर मग तुम्ही डॅश हा GDP काय करा, नॉमिनल GDP कॅल्क्युलेट करा आणि मग खाली उत्तर असते. आलं रे. म्हणजे आता हे पॅटर्न आपल्याला फॉलो करायचं. आणि हे सगळीकडे नाही आहे, फक्त थोडंफारच आहे. GDPच्या बाबतीत आहे फॉर्म्युला आणि बजेटमध्येच आहे, बाकी कुठेही नाही आहे. ठीक आहे. तिसरावाला, तेजीच्या काळात बँक दर कमी केला जातो. म्हणजे मार्केटमध्ये काय आहे, तेजी आहे, राईट. मग तेजीच्या काळात RBI बँक दर काय करते, कमी करते. मग आता तेजीच्या काळात म्हणजे मार्केटमध्ये पैसे काय आहेत, जास्त आहे. मग RBIने बँक दर जर कमी केला तेजीच्या काळात, परिणाम काय होणार आहे, लोक आणखीन जास्त कर्ज घेतील, ठीक आहे, लोकांच्या हातात आणखीन पैसे येतील, परिणामी ही जी तेजी आहे ती वाढत जाईल. आलं लक्षात? मग तेजीच्या काळात RBI बँक दर कमी नाही करत, तर तेजीच्या काळात RBI बँक दर काय करते, वाढवत. आलं लक्षात? सेकंड, आता ह्याच प्रश्नाला जर मी फिरवलं तर प्रश्न कसा येईल, आता हे स्टेटमेंटमध्ये काय लिहिले वाचं आणि हे योग्य की अयोग्य आहे. आता दोघांमध्ये काय फरक आहे, तेजी वाढते, राईट. तेजी वाढत असताना बँक दर काय होत जातो, कमी होत जातो. मग बँक दर कमी झाल्याने लोक जास्त कर्ज घेतात आणि परिणामी तेजी काय होत चालली आहे, वाढत आहे. म्हणजे स्टेटमेंट राईट आहे. आलं लक्षात? पण सेकंड स्टेटमेंटमध्ये काय दिसतं, तेजीचा कालावधी आहे, त्या तेजीच्या कालावधीला कंट्रोल करण्यासाठी RBI बँक दर काय करते, वाढवतो. हे स्टेटमेंट काय झालं, राईट. म्हणजे दोन्हीमध्ये फरक काय दिसतोय की एकामध्ये मी बँक दरात घट होते लिहिलंय, तर एकामध्ये काय दिलंय, बँक दर वाढवते. पण दोघांमधला फरक काय, इथे तेजी वाढत चालली आहे का, तर बँक दर कमी होत चालला. इथे तेजीला कंट्रोल करायचं आहे म्हणून RBI द्वारे बँक दर काय केला जातोय, वाढवलाय. आलं का लक्षात?
समजलं? त्यामुळे ज्यावेळेस एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न येतात, पहिल्यांदा प्रश्नांचा अर्थ समजा आणि मग उत्तराकडे जा. ठीक आहे. मग आता तेजीचा अर्थ आहे महागाईचा दर, यालाच आपण तेजी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता महागाई 2% आहे, 4% आहे, 6%, 8%, 10%. म्हणजे महागाई काय होत चालली आहे? वाढत चालली. म्हणजे तेजीच काय होत चालली आहे? वाढत चालली. कारण दोघांचा अर्थ काय? एकच आहे. ठीक आहे. आता महागाई वाढत चालली आहे का? त्याच्या मागे एक कारण आहे काय की बँक दर जो आहे तो कमी होत चालला आहे. बँक दर कमी होत चालल्याने महागाई वाढत चालली आहे, तेजी वाढत चालली. मग असं का होत चाललंय? कारण बँक दर कमी होत चालल्याने लोक काय करतात आहे? जास्त कर्ज घेतात. मग कर्ज जास्त घेतल्यामुळे काय होतंय? मी मगाशी म्हणलं, फ्लॅट घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, सोनं घ्यायचं, या सगळ्या गरजा वाढत जातात. परिणामी महागाई वाढत चालली, तेजी वाढत चालली. आलं लक्षात? आता ही वाढत चाललेल्या तेजीला, महागाईला कमी करायचं. मग आरबीआय बँक दरात पुन्हा काय करेल? वाढवेल. झालं. मंदी म्हणजे महागाईच्या दरात घट होत जाते, घट होते. हां, महागाईच्या दरात घट होत चालली आहे कारण बँक दर वाढत चाललाय. आलं लक्षात? मग बँक दर कमी केला की महागाईचा दर वाढतो, मंदी कमी होतो. आलं लक्षात? बँक दर कुठल्या स्टेटमेंटबद्दल बोलतोयस? तेजीच्या काळात बँक दर कमी केला जातो. तेजी आहे मार्केटमध्ये, म्हणजे ऑलरेडी महागाई वाढलेली आहे, तर मग तेजीच्या काळामध्ये आरबीआय बँक दर काय करे? कमी करेल. झालं. आलं लक्षात? आणि ह्या स्टेटमेंटमध्ये काय दिलंय? तेजी वाढत चालली आहे, म्हणजे ती सेट नाही झाली आहे, ग्रोथ होत चालली आहे. पण तेजी ग्रोथ होत चालली आहे म्हणजेच बँक दर काय होत चालला? कमी. म्हणजे बँक दर कमी झाल्यामुळे तेजी काय होत चालली आहे? वाढत चालली. स्टेटमेंटमध्ये फरक आहे. राईट. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता हे स्टेटमेंट आहे. राईट. लोक आजारी पडतात आहे. का पडतात आहे? कारण साथीचे आजार आले. आता मला सांग, हे स्टेटमेंट का आलं? लोक आजारी पडतात का? कशामुळे? साथीचे आजार आले. आलं लक्षात? आता मी इथे लिहिलं, आजारी पडत असल्याने साथीचे आजार नियंत्रित केले जातात. फरक आहे दोन्ही स्टेटमेंटमध्ये. पहिलं स्टेटमेंट काय दाखवतं? लोक आजारी पडतात आहे. का पडतात आहे? साथीचे आजार आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये पण तो शब्द वापरला की लोक आजारी पडतात आहे म्हणून साथीचे आजार नियंत्रित करायचे. येते लक्षात? मग इथे तेच आहे, तेजी वाढत चालली आहे म्हणजेच बँक दर काय होत चाललाय? कमी होत चाललाय. पहिलं स्टेटमेंट. सेकंड, तेजीचा कालावधी असल्याने आरबीआयने बँक दर काय केला? वाढवला, म्हणजे ती कंट्रोल करण्यासाठी. आलं लक्षात? बाजारात तेजी असल्या कारणाने बँक दरात घट झाली आहे. आलं लक्षात? तेजीला कंट्रोल करायचंय. नियंत्रण हा शब्द आला, मग तुला बँक दर काय करावं लागेल? वाढावा लागेल. म्हणजे दोघांमध्ये फरक काय लक्षात ठेवायचं? कंट्रोल हा शब्द आला, कंट्रोल, की तेजीला कंट्रोल करायचं, मग बँक दर वाढवायचं. लक्षात? तेजी वाढत चालली आहे, बँक दर कमी होत चाललाय. आलं लक्षात? हां, तेजी कमी होईल. मग हां, बँक दर वाढवल्यामुळे लोक कर्ज नाही घेणार, लोकांच्या कर्जावरती कंट्रोल येईल. आलं लक्षात? आणि परिणामी काय होणार आहे? तेजी डाऊन होणार आहे. साहजिक आहे. जेवण करताना की नाही करत? की आज कुठला वार आहे? आज गुरुवार. हां, आज गुरुवार कोणाकोणाचे आहेत? खरं सांगा, MPSC पास होण्यासाठी कोणी कोणी गुरुवार धरले? उपवास आहे? नाही ना? ठीक आहे. आता जेवण करताना, जेवण तुम्ही समजा जास्त करत चाललाय, वजन वाढत चाललंय, तर जेवणाच्या बाबतीत काय निर्णय घ्याल? जेवण कमी करा. ते जेवण म्हणजे करन्सी आणि आपली बॉडी म्हणजे इकॉनॉमी. आपण इकॉनॉमीमध्ये करन्सी टाकत चाललाय, शरीराचं वेट वाढत चाललंय. राईट. मग याला म्हणतात तेजी. ठीक आहे. आता ही वाढणारी तेजी आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे जेवणावरती आपल्याला काय करावं लागेल? कंट्रोल. म्हणजे करन्सीचा फ्लो मार्केटमधून काय करावा लागेल? कमी करावा लागेल. आलं लक्षात? मग करन्सीचा फ्लो जर कमी झाला तर वेटवरती काय परिणाम होणार आहे? वेट कमी होणार आहे. झालं. आलं लक्षात? पण वेट एवढं कमी होत चाललं की उभा राहायला सुद्धा अवसर नाहीये. मग काय कराल? पुन्हा जेवण वाढवाल. बस तेच काम आरबीआय करतं. आलं लक्षात? समजलं? म्हणजे जेवण जास्त होत आहे, जेवण म्हणजे करन्सी, वेट वाढत चाललंय म्हणजे तेजी. हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे?
समजलं? हे शिकवत नाहीये, फक्त मी अभ्यास कसा करायचा आहे हे एक्सप्लेन करतोय.